आणि आता राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। 1 जून पासून ई फाईलची सक्ती, 1 जून पासून कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश। यामुळे फाईल हरवणं, जळण्याचे प्रकार बंद होणार, तर फाईल गायब होण्याचे प्रकारही थांबणार। महाराष्ट्रामध्ये 2024-25 मध्ये देखील विक्रमी परकीय गुंतवणूक। गेल्या आर्थिक वर्षात राज्यामध्ये 1.65 लाख कोटींचा एफडीआय। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 32% अधिक एफडीआय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्सवर पोस्ट। बंदर विकास खात्याच्या 42 प्रकल्पांना केंद्राची मान्यता। केंद्रीय पर्यावरण सचिव तन्मय कुमार यांच्यासोबत मंत्री नितेश राणेंची बैठक। उर्वरित 13 प्रकल्पांना लवकरात लवकर मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा। वाळू माफिया रोखण्यासाठी नवीन धोरण आम्ही आणलेलं आहे। अनेक वाळू माफियांचे थेट मंत्र्यांशी संबंध असतात, पण माझा फोन जरी आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना आदेश। विशेष मोहिमेद्वारे दिव्यांगांचं प्रमाणपत्र वितरण करण्याचे मंत्री अतुल सावेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करणार असल्याचीही सावे यांच्याकडनं घोषणा। तुळजापूर मंदिराच्या विकासासाठी 1865 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प राज्य सरकारकडून मंजूर। चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी होणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिंड्यांना अनुदान दिल्यानं मोठी मदत, रवींद्र महाराज हरणे यांचं वक्तव्य। मात्र यावेळी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दिंडी अनुदानावर मौन बाळगल्यानं तात्काळ निधी देण्याचा निर्णय घेण्याची वारकऱ्यांची मागणी। उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव अखेर धाराशिव रेल्वे स्थानक। रेल्वे स्थानकाबाहेरही आता धाराशिव रेल्वे स्थानक उल्लेख असलेला बोर्ड लावण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हिंगोलीत 700 कोटी रुपयांच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन। शहरातल्या रामलीला मैदानावर शेतकरी आणि महिलांचा मेळावा। परभणीमध्ये भाजपची जाहीर सभा, मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती, विविध कामांचं भूमिपूजन संपन्न। 3 महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी का सापडत नाहीत, पोलीस आयुक्तांना महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल। आता न्यायासाठी आत्मदहन करणार, ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सरकारला इशारा। ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेच्या पोलीस कोठडीत वाढ। 2022 मधील किडनी रॅकेट प्रकरणी तावरेला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर पुणे पोर्शेकार प्रकरणी रक्ताच्या नमुन्यांची फेरफार करण्यातही डॉक्टर तावरेचा सहभाग। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी शुभम नेप्ते नावाच्या तरुणाला अटक। या प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींना अटक, अद्याप 18 आरोपी फरार। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण, 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती। हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनंच मिळालं। केवळ 20 तोळे सोनं मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे? उद्योजक संतोष लड्डांचा सवाल। पोलीस आता उर्वरित सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडेही लक्ष। कोल्हापुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा। मीना डोंगरे असं 75 वर्षीय निवृत्त प्राध्यापकाचं नाव, गुन्हा दाखल। बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर, वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवलं 90,000चं बिल। रुग्णवाहिका नसल्यानं रस्त्यावर प्रसूती झालेल्या महिलेची जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली भेट। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदेंनी संतप्त जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं। यवतमाळच्या आर्णीतील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा अभाव, रस्त्याअभावी रुग्णाला झोळीतनं नेण्याची वेळ। याआधी 12 वर्षीय चिमुकलीला वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्यानं मृत्यू, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य, मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका। नव्या डेडलाईनपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार का, असाही प्रश्न। सोलापूरच्या पनाश इमारत भ्रष्टाचार प्रकरण, मनपा आयुक्तांकडून 11 आजी-माजी अधिकाऱ्यांना नोटीस, परवानगी देताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पतीने दुसरं लग्न केलं आणि पोलीस पैसे घेऊन पतीला मदत करतायत असा महिलेचा आरोप। भर पावसात पोलीस आणि महिलेमध्ये झटापट। नागपूरच्या विजयनगर भागात तरुणाचा तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तरुणाला बेड्या। गोरेगावमध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी, बेकायदेशीर पार्किंगवरनं वाद झाल्याची माहिती। 2 गटांचा एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। रांजणगाव एकतानगर परिसरात किरकोळ वादातनं एकाचा मृत्यू, पोलिसांकडून छातीत दुखत असल्यानं मृत्यू झाल्याची एफआयआर मध्ये नोंद। गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर दूध टँकर चालकाला मारहाण करत लुटलं, जवाहरनगर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल।
जालन्याच्या घनसावंगीत टोळक्याकडनं लाठ्याकाठ्यांनी एकाला घरातनं बाहेर काढून मारहाण. वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातनं मारहाण झाल्याची माहिती. पाथरवाला गावातली घटना. अद्याप गुन्हा दाखल नाही. नांदेडमध्ये आधार अपडेटसाठी पोस्टात आलेल्या महिलांची हाणामारी. क्षुल्लक कारणावरून हाणामारी. दिवसाला केवळ 40 महिलांची आधार अपडेटसाठी नोंदणी होत असल्यानं या ठिकाणी रोजच होते गर्दी. भंडारा मध्य प्रदेश राष्ट्रीय महामार्गावर धानाचा ट्रक उलटला. अपघातात चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. रायगडच्या पेण शहरात बनावट पनीरचं रॅकेट उघड. बनसेकडनं घटनेची पोलखोल. गोदावरी परिसरातल्या एका गोडाऊनवर अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त छापेमारीत मोठा साठा जप्त. साताऱ्यातील खेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं अर्धनग्न आंदोलन. मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधी वनवासवाडीच्या कामांसाठी वळवला. सातारा गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांची निदर्शनं. अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि अनुकंपा लाभ देण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. सुमारे 150 ते 200 फ्लेमिंगो पक्षी तलावात उतरतानाचं सुंदर दृश्य पाहायला मिळालं. राज्यामध्ये 19 मे पासून पावसामुळे 39 जणांचा मृत्यू. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. अनेक ठिकाणी पावसाने पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान. नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गेल्या काही दिवसात रत्नागिरीत जोरदार पाऊस. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण भरलं. यामुळे आता रत्नागिरी शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण भरलं. मे महिन्यात धरण भरण्याची पहिलीच वेळ. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेला. शेतामध्ये पाणी शिरल्यानं नुकसानाची शक्यता. तर वडापूर सिद्धापूर गावाचा संपर्क तुटला. सोलापूरमध्ये जीव धोक्यात घालून शाळकरी मुलांची हुल्लडबाजी. भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना बेगमपूर पुलावरनं मुलांच्या नदीपात्रामध्ये उड्या. व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान. 977 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाल्याची माहिती. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे असं जास्त चालणं वगैरे थकवा यायचा, लगविलगर व्हायचं, तर मग घाम येणं, थकवा येणं, पाय जड होणं, हा असे प्रकार मला त्यावेळेस व्हायचे. अमृतनोनी D+ घेतल्यापासून मला आता कुठल्याही प्रकारचा आजार नाही, काय नाही, मी व्यवस्थित आहे. शरीरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+ शुगर फ्री टॉनिक. माही सर, तुम्हाला तुमचे फॅन्स किती आवडतात? ऑनेस्टली आय लव्ह माय न्यू फॅन्स. जुने फॅन्स उगीचच आवाज करतात. सर, फॅन्स तर आवाज करणारच ना. नवीन करत नाहीत. आणि ते मी काय म्हणतो ते ऐक. द न्यू जनरेशन ओरिएंट BLDC फॅन्स. सुपर सायलेंट परफॉर्मन्स, व्हॉइस कंट्रोलसह. सिली मी, आय थॉट क्रिकेट फॅन्स. पुणे बार असोसिएशनचा रोहिणी खडसेंविरोधात ठराव. हगणे कुटुंबियांच्या वकिलांविरोधात केलेल्या पोस्टमुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं खडसेंवर कारवाईची मागणी केली. 3 महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी का सापडत नाहीत? पोलीस